मित्रांनो, आजचा भाग खरंच खूप छान दाखवलाय बरं का. यश कावेरीने विद्याच्या साथीने खूप छान असं प्लॅनिंग करून अखेर उदयची स्मृती परत आणली आहे. आणि सोबतच यशने अमृताला त्या माणसासोबत रंगेहात पकडून तिच्या विरोधातला सगळ्यात मोठा पुरावा, भक्कम पुरावा गोळासुद्धा केला आहे. स्मृती परत येता क्षणी उदयने कावेरीला मोठं वचनही दिलं आहे. आणि कावेरीच्या विरोधातला पुरावा यमुनाच्या हाती लागता लागता राहिलाय. बघूयात मग आता यश कावेरी एकत्रित उदयची स्मृती परत कसे घेऊन येत आहेत. आणि जबरदस्त सापळा रचून यश कावेरीच्या साथीने अमृताला तिच्याच जाळ्यात कसा अडकवतोय. आणि कावेरीच्या विरोधात पुरावा शोधण्यासाठी आलेली यमुना, तिला कावेरीने कसं पकडलंय. आजच्या भागात पाहूयात. कोण होतीस तू, काय झालीस तू मालिकेचा 12 सप्टेंबरचा भाग बघूयात. अमृताने कावेरी विद्या दोघींनाही तिच्या रूममध्ये रंगेहात पकडलेलं असतं. तेव्हा कावेरीच्या हातून चादर हिसकावून घेत असतानाच नेमक्या मा तिथे येतात. त्या विचारतात, काय झालं अमृता. कावेरी विद्याला पाहून त्या थक्क होतात. विचारतात की तुम्ही इथे हिच्या रूममध्ये काय करताय. तेव्हा कावेरी पटकन बहाणा करते, मा काय आहे, आम्ही चादरी धुवायला काढल्यात ना, त्यामुळे सगळ्यांच्या रूममधल्या चादरी घेऊन जातोय. विद्याही बाकी उरलेल्या कपाटातल्या चादरी पटकन काढून घेते. तेव्हा मा अमृताला एक गोष्ट सांगतात, काय आहे अमृता, तू या घरची होणारी सून आहेस म्हणून तुला सांगतेस. कावेरी तुझ्यापेक्षा मोठी आहे. या घरची मोठी सून तुझी मोठी जाऊ. त्यामुळे इथून पुढे तिच्याशी चढ्या आवाजात अजिबात बोलायचं नाही. आता मान्य तिला ताकीदच केलेली असते. त्यामुळे अमृता मूग गिळून गप्प उभी होते. आणि सोबतच कावेरीची माफीही मागावी लागते. मोठ्या तोऱ्यात कावेरीला म्हणाली होती की प्रत्येक वेळेस अमृता तिच्यासमोर हात चुकवायला लावतेच, पण यावेळी तर स्वतःचाच मोठा पचका होतो. तेव्हा विद्याला तर इतकं हसू येतं. मा कावेरी विद्या दोघींनाही आता बाहेर जायला सांगतात. विद्याला म्हणतात की काय आहे, आपल्याला याद्या बनवायच्यात, नंतर माझ्या खोलीत ये तू. बाहेर येता क्षणी विद्या कावेरीचं प्रचंड कौतुक करते. वाव कावेरी वहिनी, मानलं बरं का तुम्हाला, काय ताकद आहे व तुमच्या प्रेमात. कावेरीने यशने दिलेली साडीसुद्धा आता त्या चादरीखाली लपवून आणलेली असते. आता अमृताला मात्र सतत एक प्रश्न सतावतो की कावेरी तिच्या रूममध्ये कशासाठी आली होती. काही वेळानंतर मा विद्याच्या साथीने यादी बनवत असतात. मानपानाच्या साड्या, सोबतच आता त्यांच्या मिठाईवाल्यांना पेड्यांची ऑर्डरसुद्धा द्यायची असते. आणि कावेरीच्या मनात मात्र छलबिछल चालू असते. समोर आता एवढी लग्नाची तयारी होते आणि कावेरी काहीच करू शकत नाहीये. इतक्यात यशच तिथे येतो. आता तो फोनवरती बोलत आलेला असतो. त्याचं लक्ष जेव्हा बाहेर जातं तेव्हा उदय तिथे थांबलेला असतो. यश उदयकडे जातो तर कोणतं तरी पार्सल आलेलं असतं. उदय ते रिसीव करतो आणि त्यावेळी तो जेव्हा डिलिव्हरी घेतल्यानंतर सही करतो, यश उदयला आनंदाने सांगतो की दादा तुला कळतंय का, तू काय केलंयस. उदय विचारतो की काय. अरे तू अगदी तशीच सही केलीयस जशी पूर्वी करत होता. म्हणजे तुझ्या लक्षात येतंय का, तुझी खरी ओळख अजूनही तू विसरलेला नाही आहे. ती अजूनही तुझ्या आत लपून बसली आहे. दादा आता तरी तुझ्या लक्षात येत आहे का, अरे तूच माझा मोठा भाऊ आहेस, या घरातला सगळ्यात मोठा मुलगा. आणि आनंदाने उदयला तो घट्ट मिठी मारतो. कधी एकदा ही आनंदाची गोष्ट तो मानना सांगतोय असं त्याला होतं. तो धावतच मानकडे जातो. तेव्हा उदय आता जे आलेलं पार्सल आहे ते घेऊन आतमध्ये जातो. यश आनंदाची बातमी देतो की मा हे बघ ना, दादाने अगं पूर्वी जसा सही करायचा ना, अगदी तशीच सही केली आहे. जेव्हा मा ती सही बघतात त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. विद्या कावेरीसुद्धा खूप खुश होतात. मा उदयजवळ जातात. त्याचे हात आपल्या हातात घेत म्हणतात की उदय माझ्यासाठी खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. असंच एक एक करत तुला सगळं आठवेल. तेव्हा कावेरीही जवळ येते. ती म्हणते की हो ना मा, काल त्यांनी मला नकळतपणे काऊ अशी हाक मारली आणि आता त्यांची सहीसुद्धा केली आहे. म्हणजे आपण अजून थोडे प्रयत्न केले की त्यांना सगळं आठवेल. त्यावर यश म्हणतो की हो, अगदी बरोबर बोलताय तुम्ही, आपण थोडेसे एफर्ट्स घेऊयात. विद्या विचारते की भाऊजी एफर्ट्समध्ये नक्की आपण अजून काय करू शकतो.
काही वेळाने मा देवयाईच्या पुढ्यात बसून हात सोडून तिचे आभार मानत असतात. त्या म्हणतात की माझ्या उदयला त्याची सही आठवली. असंच एक एक करून त्याला सगळा त्याचा भूतकाळ आठवेल आणि त्यांना कावेरीबद्दल हळहळ वाटते. बिचारी कावेरी त्याच्यासाठी किती प्रयत्न करते. जिने स्वतःचं सर्वस्व ज्याच्यासाठी अर्पण केलं त्याच्या डोळ्यातच तिची खरी ओळख तिला आठवत नाही आहे. यापेक्षा जास्त दुर्दैव ते काय असू शकतं. या घरासाठी कावेरीने खूप काही केले. तिने माझ्या उदयला परत आणलं, आमच्या सगळ्यांचा जीव वाचवला, स्वतःचं सर्वस्व या घरासाठी पणाला लावले. उदय आणि कावेरीला कायम सुखी ठेव. माझ्या उदयची लवकर स्मृती परत येऊ देत, अशी मा मनापासून देवीकडे प्रार्थनासुद्धा करतात. मा जेव्हा डोळे बंद करून देवयाईचा धावा करत असतात तेव्हाच चोर पावलाने तिथे अमृता हजर होते आणि गुपचूप देवी समोरचा दिवा ती हातानेच विझवते आणि हात जोडून प्रार्थना करण्याची नाटकं करते. ज्यावेळेस मा डोळे उघडतात त्याच वेळेस मांच्या काळजात धस होतं, कारण समोरचा दिवा विझलेला असतो. त्या मोठ्यानेच म्हणतात की अरे देवा, दिवा कसा काय विझला? तेव्हा अमृताही म्हणते, हो की, हे अचानक कसं काय झालं? मांचं मन घाबरतं. त्या देवयाईला विचारतात, का गं देवयाई, माझ्या उदयची स्मृती कधीच परत येणार नाही का? त्यांच्या काळजात धडकी भरते आणि ते पाहून अमृता आनंद साजरा करते. अमृताच्या खुरापात्या काय संपत नाहीत तोचपर्यंत इकडे यश, कावेरी, विद्या तिघेही उदयला सगळा भूतकाळ आठवून देण्याचा प्रयत्नात असतात. आता त्यांनी सुरुवातही तशी जोरदार केलेली असते. ज्या वेळेस रूममध्ये उदय एकटाच असतो तेव्हाच नेमके हे तिघे येतात आणि विद्या येऊन विचारते, उदय भाऊजी, मला सांगा, तुम्ही तुमच्या काऊला पहिलं गिफ्ट काय दिलं होतं? उदयला आठवत नाही. तेव्हा ते बघा, असं म्हणत ती यश कावेरीकडे बोट करते, तर कावेरीच्या पायामध्ये यश स्वतः पैंजण घालतो. तेव्हा उदयला लक्षात येतं. तो आनंदाने सांगते की हो 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 हो, मी ना माझ्या काऊला पहिल्यांदा पैंजणच गिफ्ट केलं होतं, मला आठवतं आहे. आता त्यानंतर दुसरी स्टेप. विद्या विचारते की उदय भाऊजी, मला आता सांगा, तुमची काऊ जेव्हा रुसायची तेव्हा तुम्ही तिला कसे मनवायचात? आता पुन्हा उदय विचारात पडतो, आठवण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा विद्या चुटकी वाजवून त्याला भानावर आणते आणि समोरचं दृश्य बघायला सांगते. आता यश कावेरीचं नाटक चालू होतं. कावेरी रुसून सोफ्यावरती बसते तेव्हा उदय बनून यश तिची समजूत घालतो. काऊ प्लीज, तुला माहिती आहे ना, तू माझ्यावरती रुसलीस की मला खूप वाईट वाटतं. हे बघ ना, मी तुझ्यासाठी गजरा आणलाय. तू गजरा माळलास ना की मग समजून जाईल तू मला माफ केलंस. त्यावर कावेरी रुसून म्हणते, मी का माळू? हा गजरा तुम्ही आणलाय ना माझ्यासाठी, मग तुम्हीच माळा की. तेव्हा यश खुश होऊन कावेरीच्या बाजूला बसतो आणि जेव्हा तो गजरा माळत असतो त्याच क्षणी उदयला आता आठवतं. यश कावेरीच्या केसात गजरा माळतो. कावेरी हसून त्याच्याकडे पाहते. तेव्हाच उदय म्हणतो की हो हो हो, मला आठवतंय, माझ्या काऊला बकुळेचा आणि अबोलीचा या दोन्ही फुलांचा गजरा खूप आवडायचा. माझ्या काऊने तो साधा गजरा जरी पाहिला ना तरी तिचा माझ्यावरचा सगळा राग जायचा. तेव्हा विद्यासुद्धा खूप खुश होऊन जाते आणि उदयला ती म्हणते की वा भाऊजी, तुम्हाला तर हळूहळू आठवत आहे की. बरं आता मला सांगा की पहिल्यांदा तुम्ही तुमच्या काऊला प्रपोज कसं केलं होतं, मनातलं कसं सांगितलं होतं? आता कावेरीबद्दलच्या म्हणजे त्या काऊबद्दलच्या छोट्या छोट्या गोष्टी या कावेरीला चांगल्याच ठाऊक असतात आणि त्याचाच फायदा इथे आता उदयची स्मृती परत आणण्यासाठी होतो. तेव्हाच आता विद्या ते दृश्यसुद्धा त्याला दाखवते. कावेरी फुलांचं गुच्छ ठेवत असताना यश तिथे येतो, म्हणजेच उदय बनूनच येतो. आता त्यांच्या नाटकाला सुरुवात होते तेव्हा हळूवार पाठीमागून येऊन तो कावेरीचा पदर तिच्या डोक्यावरती टाकतो आणि तिला विचारतो, लग्न करशील माझ्याशी? तेव्हा कावेरीसुद्धा होकार देते. विद्याची नजर उदयकडेच असते. त्याची कळी खुलते आणि हळूहळू ते गोड क्षण त्याला आठवत असतात. त्याच वेळेस समोर अग्नी आहे असं कल्पनेत मानून ते दोघेही 7 फेरे घेऊन तिथेच स्वतःचं लग्न जाहीर करून टाकतात. म्हणजे त्यावेळी उदयनं जसं केलं होतं अगदी तसंच.
यशने कावेरीचा पदर हातात घेतलेला असतो आणि दोघेही 7 फेरे घेतात. तोचपर्यंत इकडे मानच्या मनात नको ते विचार पेरून अमृता त्यांना नुसतं घाबरवून सोडते. मानच्या काळजाची धडकी भरते आणि मा तिथे देव्याईकडे साकडं घालतात की नाही 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 नाही, असं अजिबात व्हायला नको आहे. माझ्या उदयला सगळं आठवायला हवं आहे देव्याई. तुझी कृपादृष्टी त्याच्यावरती कायम ठेव. आणि पटकन त्या दिवा लावण्याचा प्रयत्न करतात. आता पहिल्या वेळेस तर दिवा लागतच नाही, पण जेव्हा त्या दुसऱ्या वेळेस दिवा लावायला जातात अचानक तिथे कावेरी येते आणि दिवा विझण्यापासून वाचवते. मांना हसत ती सांगते, दिवा लागला मा, सगळीकडून चांगलेच संकेत येणार आहेत. आतापर्यंत मांचं काळीज पिळवटून काढून मजा लुटत असलेली अमृता चांगलीच तोंडघशी पडते. कारण ज्यावेळेस मांना कावेरी समोरचं दृश्य दाखवते, मा वळून पाहतात तर त्यांच्या आनंदाचा पारावार उरत नाही. कारण उदय स्वतः चिकूशी खेळत असतो. त्याला म्हणतो की मी कोण आहे, बाबा म्हण बाबा. कावेरीने यशने प्रयत्न करून त्या बापलेकाची हृदयस्पर्शी भेट घडवून आणलेली असते. मग आनंदाने कावेरीला विचारतात की म्हणजे चिकूची ओळख पटली उदयला. तेव्हा कावेरी फक्त मान डोलावते. इतक्या त्याचा आता अमृताला सतत त्या फुलवाल्याचा फोन येत असतो. तो ब्लॅकमेल करतो पैशांसाठी. अमृताचे चांगलेच ग्रह फिरलेत आता. फोन रिसीव करण्यासाठी ती तिथून निघून जाते. मा मात्र आपल्या उदयमध्येच हरवून जातात. यश कावेरीकडे हसत पाहून डोळे मिचकावतो. आता त्यांच्या दोघांच्याही प्रयत्नांना यश मिळालेलं असतं. तोचपर्यंत ही अमृता डिटेक्टिव्हगिरी काही सोडत नाही. चोंबडेपणा करायचाच आहे हिला. गुपचूप चोर पावलांनी मागच्या खिडकीने ती कावेरीच्या रूममध्ये येते आणि स्वतःच्या मनाशीच बडबडत असते की कावेरी, मला माहिती आहे की तुझं बाहेर कोणाशी तरी अफेअर चालू आहे. त्या दिवशी फोनवरती बोलताना ऐकलं आहे मी तुला. तू कितीही नाटकं कर गं, पण आता ना तुझा जो आदर्श सुनेचा खोटा चेहरा आहे ना, तो लवकरच फाडून टाकेन मी माझ्यासमोर. काय करायचं यमुनाचं. कावेरीच्या मागे हात धुवून लागले ही बाया. यमुनाला वाटतं की कावेरीच्या रूममध्ये नक्कीच काहीतरी पुरावा मिळेल आणि म्हणूनच ती आधी तर कपाटाची चावी शोधते. आता ड्रेसिंग टेबलवरती, त्या ड्रॉवर्सवरती सगळीकडे ती चावी शोधत असते, परंतु तिला काही सापडतच नाही. त्यानंतर खूप प्रयत्न केल्यानंतर तिला बेडवरती उशीच्या पाठीमागे चावी कुठे सापडते. तेव्हा ती विचार करते की बहुतेक हीच चावी असावी आणि त्यातल्या 2-3 चाव्या असतात त्या लावून सुरुवातीला ती कपाट उघडण्याचा प्रयत्न करते आणि त्यातल्याच एका चावीने कपाट उघडतं सुद्धा. मग काय, लगेचच ती आपल्या शोधकार्याला सुरुवात करते. तोचपर्यंत अमृता तिला ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाचा फोन उचलून आता त्यालाच धमकावते उलट. काय नक्की काय चाललंय काय रे तुझं, का उगाचच सतत मला फोन करतोयस. तेव्हा तो म्हणतो, ताई अहो पैसे हवे होते थोडे. त्यावर अमृता स्वतःच आरेरावी करते. त्याला धमकावते की तुझ्या या असल्या धमक्यांना ना मी भीक नाही घालत, तुला काय करायचं ते कर. वाह, म्हणजे अमृताच्या या माणसाची दाद द्यायला हवे बरं का. नाही म्हणजे ही अमृता कधीही पलटू शकते म्हणून त्याने पुरावे आधीच गोळा ठेवलेत. तो लगेचच अमृताला म्हणतो, ठीक आहे मग 15 मिनिटात पोहोचतो तुमच्या घरी. तसंही माझ्याकडे पत्ता आहेच. काय आहे, मी एक मेसेज केला आहे, तो मेसेज जरा बघता का. ज्यावेळेस अमृता स्वतःचा फोन चेक करते त्यामध्ये एक भक्कम पुरावा असतो अमृताविरोधात की ती विषारी फुलं घेतानाचे फोटोज त्याने तिला पाठवलेले असतात. आता कळलं अमृता, स्वतःच्या मनात भीती असल्यावर, धडकी भरल्यावर काय होतं ते. दुसऱ्याला घाबरवण्यात, त्यांची मजा लुटण्यात अमृताला आतापर्यंत आनंद मिळत होता ना. आता अमृताला कळेल जेव्हा अशी वेळ स्वतःवरती येते ना तेव्हा काय हालत होते. तो अमृतावरती इतका विकृत हसतो की अमृताला आता कळून चुकतं याला पैसे दिल्याशिवाय याचं तोंड काही बंद होणार नाही. तोचपर्यंत इकडे यमुना कपाटात शोधाशोध करत असताना यशने दिलेलं ग्रीटिंग म्हणजेच यश कावेरीची पत्रिका जी आहे ती नेमकी यमुनाच्या हाती लागते. आता बाहेर परत एकदा दिवा फडफडत असतो. परत मानच्या काळजात चर होतं. त्या विचार करतात की सतत दिवा का फडफडतोय, बहुतेक वारं जास्तीचं सुटलंय का, आणि त्या पटकन दिव्याभोवती हात लावतात. तेव्हा कावेरी सांगते की मा, काय आहे दिव्यावरती जी काच ठेवतात ना
ती आहे माझ्याकडे, मी लगेच घेऊन येते आणि ती रूममध्ये जाते. आता जी यमुना कावेरीच्या रूममध्ये छडते घेण्यासाठी आली असते, तिच्या कानांवरती कावेरीचा आवाज पडतो आणि तेव्हाच ती सावध होते. पटकन ते ग्रीटिंग तिथेच फेकून ती कपाटात तसंच उघडं ठेवून बेडच्या पाठीमागे जाऊन लपते. कावेरी जेव्हा रूममध्ये येते, कपाट उघडं. आता तिला थोडासा संशय येतो. तिचं लक्ष जेव्हा खाली पायांकडे जातं तर ती पत्रिका खालती पडलेली असते. कावेरी पटकन उचलते आणि कपड्यांमध्ये ती तशीच ठेवून देते. त्यानंतर ती काच काढते आणि पटकन कपाटाला कुलूप लावून तशीच बाहेर निघून जाते, चावी घेऊन. आता थोडक्यात कावेरी वाचलेली असते आणि यमुनाची संधीही हुकते. यमुना चोर पावलाने बाहेर निघत पुन्हा विचार करते. आता तिच्या शंका कुशंका चालू होतात. नाही म्हणजे परत एकदा ते ग्रीटिंग आतमध्ये ठेवावं इतकं काय महत्त्वाचं होतं त्याच्यामध्ये. नक्कीच ही कावेरी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते, हे नक्की आहे. तोचपर्यंत यशने अमृतावरती बारीक नजर ठेवलेली असते. जेव्हा तो त्याच्या रूमच्या भोवती फिरत असतो त्याच वेळेस अमृताचं त्या माणसासोबतचं बोलणं तो ऐकतो आणि त्या माणसाला पैसे देण्यासाठी, त्याचं तोंड बंद ठेवण्यासाठी अमृता त्याच्याकडे जायचं ठरवते. तेव्हाच यश सावध होतो आणि यश पटकन धावत बाहेर येतो. आता अमृता त्या माणसाकडे निघालेली असताना अचानक यश तिला आडवा येतो. तो अमृताला थांबवून विचारतो की अमृता, मला सांग, तुझा कलर फेवरेट कोणता आहे? अमृता विचित्र नजरेनेच बघते. तो विचारतो की अगं, लग्न होणार आहे आपलं, आता तुझ्या आवडीनिवडी, तुला काय आवडतं ते सगळं मला आता जाणून घ्यावं लागेल ना. सांग ना, तुझा कलर कोणता फेवरेट आहे? तेव्हा यशला फक्त संधी हवी असते अमृताच्या पर्समध्ये फोन ठेवण्याची. अमृता पटकन उत्तर देते, ब्ल्यू माझं फेवरेट आहे, आणि ती तेथून जाणार. यश पुन्हा तिची वाट अडवतो. अमृताला कळतच नसतं की यश विचित्र का वागतोय. तो विचारतो की बरं मला सांग, तुला खाणं कोणतं आवडतं? तेव्हा अमृता परत एकदा डोळे वटारून पाहते. यश म्हणतो की अगं सांग ना, म्हणजे चायनीज, इटालियन, मॅक्सिकन. तेव्हा अमृता सांगते की मॅक्सिकन. त्याच वेळेस यश संधी साधतो. अमृताला म्हणतो की वाव, अगं माझंही खूप फेवरेट आहे, आणि तो तिला अचानक घट्ट मिठीच मारतो. अमृताला काही कळेनासच होतं. ती विचारते की यश, अरे काय झालंय तुला अचानक? तोचपर्यंत यश आपल्या फोनवरून कावेरीला फोन करतो आणि तिचा पर्समध्ये आपला फोन लपवतो. आता त्याने पूर्ण सायलेंट केलेला असतो, जेणेकरून अमृताला काहीच कळू नये. यश परत हसत तिला सांगतो की ठीक आहे, मला आता तुझ्या आवडीनिवडी कळल्या, थँक्यू हां, बाय. अमृता त्याला बाय करते आणि तशीच निघून जाते. अमृता निघून गेल्यानंतर यशची जबरदस्त खेळी असते. तो विचार करतो, आता मी पटकन कावेरीचा फोन डायल करून तिच्या पर्समध्ये ठेवून दिलाय, जेणेकरून ती ज्या माणसाला भेटायला जाते तो नक्की कोण आहे, ती काय बोलायला जाते, तिच्या पुढचं प्लॅनिंग काय आहे, ते सगळं कावेरीला कळेल. इकडे कावेरी फोन रिसीव करण्यासाठी जाते. विचारात पडते की यश घरातल्या घरात फोन का करतायत. जेव्हा ती फोन उचलते त्यावेळेस अमृताचं फोनवरचं बोलणं ऐकू येतं. तू मला विचारी फुलं दिली आहेस, ही गोष्ट कोणालाही कळता कामा नये. तुला हवे तितके पैसे द्यायला मी तयार आहे. तेव्हा हुशार कावेरीच्या लक्षात येतं की यशने स्वतःचा फोन अमृताच्या फोनमध्ये पर्समध्ये ठेवून दिलाय बहुतेक, माझा नंबर डायल करून. म्हणूनच तर अमृताचं सगळं बोलणं मला ऐकू येते. यश धावत आतमध्ये येतो आणि दोघेही अमृताचं त्या माणसासोबतचं बोलणं ऐकतात आणि रेकॉर्डही करतात. अमृता त्या माणसाला धमकावत असते की मी तुला हवे तितके पैसे द्यायला तयार आहे, पण स्वतःचं तोंड बंद ठेवायचं आणि माझं नाव कुठेही येऊ द्यायचं नाही. आतापासून तुझा आणि माझा संबंध संपला. ते सगळे पुरावे तिच्या विरोधातले ती नष्ट करायला सांगत असते आणि ते सगळं बोलणं यश कावेरीनं ऐकलेलं असतं. आता त्यांच्याकडेही अमृताच्या विरोधात भक्कम पुरावा असतो. आजचा भाग संपतोय, पुढे बघूयात. यश कावेरी बोलत असताना उदय तिथे येतो आणि तो कावेरीला रिक्वेस्ट करतो की काऊ, इथे ये ना जरा, आपल्या तिघांचा फॅमिली फोटो घेऊया ना. आता उदयचं मन मोडायला नको म्हणून कावेरी येते. तिघांसोबत फोटो काढत असताना नेमक्या मा तिथे येतात. त्यांना पाहून, एकत्र पाहून त्यांचं मन भरून येतं. परत देवीकडे प्रार्थना करतात की यांच्या नात्याला कोणाची दृष्ट नको लागायला. त्याच वेळेस उदय कावेरीला वचन देतो की काऊ,
इथून पुढे माझ्याकडून तुला कोणताही त्रास नाही होणार. कावेरीच्या काळजात धडकीच पडते. म्हणजे आता लग्न 2 दिवसावर आले. अमृताचं सत्य सगळ्यांसमोर आणण्यासाठी माझ्याकडे फक्त 48 तास